दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का अशा चर्चा सध्या सुरू झाल्यात। पण निर्णय अजितदादा आणि सुप्रिया सुळे घेणार। एकत्रीकरणाचा निर्णय शरद पवारांनी आता दादाताईंवर सोपवलाय। अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांनी ही माहिती दिली आहे। यापुढे सक्रिय राजकारणात नसल्यामुळे अजितदादा आणि सुप्रिया यांनी निर्णय घ्यावा असं शरद पवारांनी ऑफ द रेकॉर्ड सांगितलंय। असं आहे की माननीय शरद पवार साहेबांनी जे काही वृत्तपत्राला जे त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये जे स्टेटमेंट दिलं ते ठीक आहे। काही कार्यकर्त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली असू शकते म्हणून त्यांनी तसं स्टेटमेंट दिलं असेल। पण सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस जो पक्ष आमचा आहे तो कशा पद्धतीनं मजबूत करायचा, पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पुढे आता निवडणुका आहेत त्याला कसं सामोरं जायचं, या सर्व बाबतीत आमच्या पक्ष स्तरावर जयंतराव पाटील आणि आमच्या सर्व लोकांच्या चर्चा चालू आहेत। ज्या वेळेला उद्धवजी ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू झाली त्यावेळेला म्हटलं होतं की सगळीच कुटुंब जी आहे ती दुरावलेली आहेत एकमेकापासून। ही सगळी कुटुंब जर एकत्रित आली तर आम्हाला खरोखर मनापासून आनंद होईल। थोडा एक आशेचा किरण त्यांनी दाखवलेला आहे, ही आनंदाची गोष्ट आहे। त्यामुळे त्यांच्यासुद्धा अनुभवाचा फायदा आम्हा सगळ्यांनाच मिळेल आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा शक्ती निश्चितपणे वाढणार आहे। त्यांचा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आम्ही काम करत असताना अजितदादांच्या नेतृत्वाखाली ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते म्हणून काम करतोय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं, एकत्रितपणाने काम करणं पुढच्या काळात हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय। त्याबाबत मी काही फार अधिक टिप्पणी त्यावर करू इच्छित नाही। ज्या उच्च स्तराच्या निर्णयामध्ये आम्ही भागच नाही, आम्ही कार्यकर्ते म्हणून अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत। त्यामुळे ज्या ज्या पद्धतीनं वरिष्ठ निर्णय घेतील त्या पद्धतीनं आम्ही त्यांच्यासोबत आहोत।